पण पाल हे परत लक्ष्मीचंच वाहन आहे, सो घाबरू नका. व्यंकटेश स्तोत्र वाचताना समजा पालींचे दर्शन झाले तर डोळे मिटा, त्यांना म्हणा मला या रूपात दर्शन नको, तुम्ही ह्या पालींना इकडनं घेऊन जा. आणि त्या पाली निघून जातात. रात्री 12 वाजता आंघोळ करून मग ते स्तोत्र वाचलं जातं. त्यातलं मराठी मला फार आवडतं. हो, सगळं खूप छान आहे ते. त्यातलं एक वाक्य ना शेवटी, अनुष्ठान की जे मध्यरात्री प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. आणि प्रत्यक्ष मूर्ती प्रकटते ह्याचा माही अनुभव घेतलेला आहे. पूर्ण कुरळे केस आणि भगवंताची मूर्ती पूर्ण तुमच्या डोळ्यासमोर येते. आता ह्याचा अजून एक अनुभव असा आहे की जे लोक व्यंकटेश स्तोत्र वाचतात त्यांना भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन देतो. तर तुम्ही जेव्हा उपासनेला बसता तेव्हाच भगवंताला सांगा की मला सौम्य रूपात दर्शन दे. सो कारण काय, जेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचता तेव्हा तुम्हाला हमखास ही प्रचिती येते की कोणीतरी मागे आहे, कोणीतरी साईडून बघतंय, किंवा आउट ऑफ नोवेअर तुमच्या घरात पाली दिसतात. तुम्ही वाचायला बसला असता आणि पाली समोर असतात की तुम्हाला असं पटकन उठायची इच्छा होते. पण पाल हे परत लक्ष्मीचंच वाहन आहे, सो घाबरू नका. व्यंकटेश स्तोत्र वाचताना समजा पालींचे दर्शन झाले तर डोळे मिटा, त्यांना म्हणा मला या रूपात दर्शन नको, तुम्ही ह्या पालींना इकडनं घेऊन जा. आणि त्या पाली निघून जातात. कोणी म्हणा की खिडक्यांचा आवाज येतो, दरवाजाचा आवाज येतो, कोणीतरी हॉलमध्ये. नॉक केल्यासारखा आवाज हो. येतो. ते वाक्य इतकं आवडतं ना, असं होतं की एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. मस्त आहे ते, खरंच छान आहे. आणि मी सगळ्यांना सांगते की हा अनुभव घ्या.